तर आज आली होती चॉकलेट केकची ऑर्डर आणि माझ्याकडं तर चॉकलेट प्रीमिक्स नव्हतं. हां, पण व्हॅनिला प्रीमिक्स होतं. तर मी एक ट्रिक वापरली आहे इथं. तर मला 1 किलो चॉकलेट केक करायचा होता. त्यासाठी मला 1 किलो 2 कप चॉकलेट प्रीमिक्स लागणार होतं. पण माझ्याकडे ते नव्हतं. व्हॅनिला प्रीमिक्स होतं. तर काय केलं, मी बाजारातून कोको पावडर आणली आणि 2 कप प्रीमिक्ससाठी 2 चमचे कोको पावडर इथं वापरलेले आहे. छान असं चाळून घेतलं आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं. सुरुवातीला वाटलं बापरे, हे बनतंय का नाही चॉकलेट प्रीमिक्स. पण जेव्हा पाणी टाकलं तेव्हा मस्त असा रंग आला त्याला चॉकलेटचा. आणि 2 टीन मी इथं तयार करून घेतले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बेक करून घेतलं. वेगवेगळ्या याच्यासाठी की पटकन बेकसुद्धा होते आणि पटकन थंडसुद्धा होतील. मला हा केक पटकन करता येईल आणि सेट करायला ठेवून देता येईल. तर ही ऑर्डर माझ्या जुन्या कस्टमरचीच होती. पण त्या स्वतः एक होम बेकर असूनसुद्धा त्यांनी माझ्याकडे ही ऑर्डर दिली. कारण त्या टेलरिंगचं सुद्धा काम करतात आणि त्यांना त्याच्यातून वेळ मिळत नाही केक करायला. त्यामुळं त्यांनी मला ही ऑर्डर दिली होती. तर इथं हा कस्टमाइज केक करायचा होता. त्यांच्या मुलीचा, छोट्या मुलीचा बड्डे होता. तर तुम्ही इथं बघत असाल की मी इथं छोटे छोटे कट, स्पॉनचे कट देऊन जॉईंट देते आहे. कारण ना दोन्ही टीन वेगवेगळ्या साईजचे होते. एक टीन त्याच्यातलं थोडासा 1 इंचानी बारीक आहे, एक अर्ध्या इंचानी बारीक आहे. तर इथं मी दुसऱ्या लेयरला जॉईंट दिलेला आहे. तर 4 लेयर झाल्या होत्या ना, तर त्याच्यापैकी 1 लेयर मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि 3 लेयरचाच हा केक केलेला आहे. बरोबर 1 किलो झाला होता. आणि इथं फायनल फिनिशिंग देऊन इथं पिंक कलरच्या क्रीमने ह्याला क्रम कोट करून फायनल फिनिशिंग देऊन घेतलेली आहे मी. तर इथं कस्टमाइज असल्यामुळं केकचा रंग हा लाईट पिंक कलरचा होता. असं पर्पलिश होता, थोडासा पर्पल पिंक साईडला होता आणि त्याच्यापेक्षा डार्क कलरची मला डिझाईन काढायची होती. तर इथं मी आधी ट्राय करून बघितलं होतं थोडीशी क्रीम घेऊन की परफेक्ट कलर होतो आहे का. तर इथं थोडंसं जास्त प्रमाणात पिंक कलर आणि थोड्याशा कमी प्रमाणात पर्पल कलर वापरून हा रंग मी तयार करून घेतलेला आहे. तर हा डार्क कलर होत नव्हता, त्यासाठी मला जास्तच रंग वापरावा लागला. इथं 2 ते 3 वेळा इथं मी रंग वापरलेला आहे, पिंक कलर आणि पर्पल कलर. तर जशी शेड पाहिजे होती अगदी तशी मला मिळाली. आणि इथं व्हाईट गनाशने इथं मी ड्रिपिंग करून घेतलेलं आहे पर्पल कलरच्या रंगाने. तर इथं वरती रोजेट काढून घेतले आणि साईडला ड्रिपिंग देऊन घेतली आणि मस्त असं छान झालेला आहे आपला केक. आणि थोडेसे शुगर बॉल्स टाकून प्लेटवर बटरफ्लाय लावून घेतलेले आहेत पिंक कलरचे. छान असं मस्त डिझाईन तयार झालेली आहे. ॲक्च्युली हा केक टॉल होता, पण त्या कस्टमरला हा केक फ्लॅटमध्ये पाहिजे होता आणि हा आहे कस्टमरचा फीडबॅक.